ओके. ट्रूथ या कवितेचं वर्कशॉप बघतो आपण. क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो काय आपल्याला लिहायचं नाही, फक्त काय म्हणलं बघा त्यामध्ये, रीड द पोएम अलाउड अँड रिसाइट इट विथ अ प्रॉपर रिदम. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे, फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स इज दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. पहिला आहे अलिट्रेशन, दुसरा आहे रिपिटेशन. आता एक लक्षात घ्या, अलिट्रेशन अलंकारामध्ये आपण काय बघितलं तर समान शब्द उच्चाराने सुरुवात होणारी शब्द ह्या तुम्हाला पाहिजे आहेत आपल्याला कवितेमधून. तर अशा 2 ओळी कोणत्या आहेत बघा. स्टिक अँड स्टोन मे ब्रेक माय बोन्स, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. ठीक आहे. समान शब्द काय म्हणून आपण अक्षराने सुरुवात होणारे शब्द SS. ठीक आहे. आणि दुसरं आहे रिपिटेशन, ज्याला आपण पुनरावृत्ती अलंकार म्हणतो. ज्या शब्दांची कवितेमध्ये पुनरावृत्ती झाल्या अशा ओळी. तर कोणते बघा, स्टिक्स अँड स्टोन मे ब्रेक माय बोन, स्टिक्स अँड स्टोन ब्रेक ओनली स्किन. ओके. स्टिक आणि स्टोन ह्या शब्दांची पुनरावृत्ती झाली. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम्स ऑफ. ठीक आहे. खाली काही शब्द दिले तर त्याचे समानार्थी अर्थाचे शब्द आपल्याला कवितेतून पाहायचे आहेत. पहिला आहे इंजुरी, त्याचा समानार्थी शब्द कट्स, डेलिकेट, टेंडर, एज, पेन, एम्बॅरेस, मॉडिफाय, क्युअर्ड, हिल्ड. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे त्यामध्येच, पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स ऑफ. ठीक आहे. तर कवितेमधून खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचे आहेत. पहिला आहे फॉरगेट, त्याचा विरुद्धार्थी शब्द रिमेंबर, फ्लॅट ऑर स्ट्रेट विरुद्धार्थी शब्द कर्वड, मेक, डिस्ट्रॉय, राईज, फॉल, आउटसाइड, इनसाइड. ठीक आहे. आणि त्यामध्ये शेवटचा प्रश्न जो आहे तो काय बघा मग, तर आन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम, राईट देम इन युअर नोटबुक. ठीक आहे. तर खाली प्रश्न दिलेत काय, त्याची उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे तर कवितेमधून, कवितेचा साह्यानं. व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. ठीक आहे. तर आपल्या शरीराला कोणकोणत्या गोष्टीपासून जखमा होऊ शकतात, वेदना होऊ शकतात. तर उत्तर काय बघा, द ऑब्जेक्ट्स लाईक स्टिक अँड स्टोन, बॅट्स अँड ब्रिक्स कॅन कॉज इंजुरी टू आवर बॉडी. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू हॅश अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. ठीक आहे. तर या ठिकाणी कवीला म्हणजे कठोर आणि काय म्हणू आपण वाईट शब्दाने कसं कवीचं मन दुखवलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय बघा, रॅश अँड बिटर वर्ड्स हॉन्ट्स द पोएट लाईक अ घोस्ट, दे मॉर्टिफाय हिम, दे लिव्ह बिहाइंड हर परमनंट मार्क ऑन हिज टेंडर माइंड अँड हर्ट. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॅन हील फास्टर बॉडी ऑर माइंड अँड हर्ट इमोशन, एक्सप्लेन युअर चॉईस. ठीक आहे. तर काय काय म्हणलं बघा, की काय लवकर बरे होऊ शकते, शरीर की मन किंवा हृदय भावना, तुमच्या निवडीचे स्पष्टीकरण द्यावं, ते आपल्याला स्पष्ट करून लिहायचं आहे. ठीक आहे. तर बघा, बॉडी हिल्स फास्टर दॅन द माइंड. ठीक आहे. शरीर मनापेक्षा पटकन बरं होऊ शकतं. अँड द हर्ट हृदयापेक्षाही लवकर. द इंजुरीज ऑन बॉडी कॅन हील विथ द पॅसेज ऑफ टाइम, बट द इंजुरीज ऑन माइंड लिव्ह बिहाइंड अँड एव्हर लास्टिंग मार्क ऑन आवर माइंड. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वाय आर हॅश वर्ड कॉल्ड घोस्ट. तर बघा, कवीनं कठोर शब्दांना भूत असं का म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, बिकॉज दे हॉन्ट द पर्सन. ओके. आणि शेवटी एक प्रश्न आहे पुन्हा, व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड वेन यू स्पीक. ठीक आहे. तर काय म्हणते बघा कवी, की बोलत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर काय उत्तर त्याचं, द पोएट वॉन्ट्स दॅट वेन यू स्पीक यू शुड यूज द वर्ड्स केअरफुली अँड कॉशियसली, बिकॉज वर्ड्स एन्ज्युअर अस लाईक स्वॉर्ड. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण रायमिंग वर्ड बघितले, राईम स्केम बघूया. तर त्यावरचा आधारित पुढचा प्रश्न आहे,
फाइंड द राइम स्केम ऑफ स्टांजा नंबर 2 and 3. वन इज डन फॉर यू. ठीक आहे. तर आपण पहिली जी स्टांजा आहे त्याचा राइम स्केम दिला त्यांनी ABCB, त्या आधारित दुसरा आणि तिसऱ्या कडव्याचं राइम स्केम काय आहे ते विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय बघा मग. दुसऱ्यासाठी DBAB आणि तिसऱ्यासाठी EFGF. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जस्ट ॲज वर्ड कॅन हर्ट अँड लिव्ह अ स्केअर ऑन द माइंड अँड हर्ट, वर्ड्स कॅन ऑल्सो हील अ पर्सन इन डिस्ट्रेस. राईट इन युअर नोटबुक अँड एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्स दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. ठीक आहे. काय म्हणलं बघा की ज्याप्रमाणे शब्द दुखावू शकतात आणि मन व हृदयावर ओरखडा उमटवू शकतात, त्याचप्रमाणे एखाद्या दुःखी माणसाला शब्द बरेही करू शकतात. प्रेमळ शब्दामुळे दुःख हलके होऊ शकते हे दर्शवणारा तुमचा स्वतःचा एखादा अनुभव लिहा. ठीक आहे. आणि प्रश्न 7वा जो आहे तो आहे ॲप्रिसिएशन. कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग. काय कवितेचं टायटल मग. ट्रूथ आहे. कोण आहेत कवी. बॅरी वेड. थीम काय कवितेची. स्टोन अँड स्टिक हर्ट अस सिमिलरली. The insulting word also hurt us, but the injuries of stone and stick can be healed, but the word injuries leave a permanent mark on our mind. ठीक आहे. नंबर ऑफ स्टांजा किती कडवे आहेत कवितेमध्ये. 3 आहेत. ठीक आहे. राइम स्केम काय मग कवितेमध्ये. ABCB, ABAB आणि EFGF. ठीक आहे. आणि त्यानंतर फिगर ऑफ स्पीच कोणकोणत्या कवितेमध्ये. अलिट्रेशन आणि रिपिटेशन हे आपण दोन्ही ह्या कवितेमध्ये पाहायला मिळालं. द लाईन आय लाईक्ड मोस्ट. कोणती ओळ आवडली आपल्याला. द प्रेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स केअर ऑन माइंड अँड हर्ट दॅट स्टेंडर. ठीक आहे. आणि क्वेश्चन 8 जो आहे तो काय बघा. समराइज इन पोयम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड. ठीक आहे. कवितेचा सारांश आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे आणि खाली जे प्रश्न दिले आहेत त्यांचा समरी करण्यासाठी उपयोग होईल. म्हणजे बघा की जसं आयडेंटिफाय हू द स्पीकर अँड हू इज द ॲड्रेस टू. तर कवितेचे कोण आहेत कवी. बॅरी वेड आहेत आणि ते कोणाला उद्देशून लिहितात तर वाचकांना उद्देशून कविता लिहित आहेत. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनेच बाकीचे सुद्धा प्रश्न घेऊन आपल्याला कवितेचा सारांश तयार करायचा आहे.